ज्ञानांजनशलाकया चक्षुरुमिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। गंगा विशुद्धं यतपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शालानिष्ठं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समदक्ष सततापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। या ठिकाणी योगी मणिकनाथजी गुरु योगी त्यागीनाथजी महाराज यांचा पट्टाभिषेक चादर विधी भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थिती परम श्रद्धेय माणिक महाराज मुखेकर श्री क्षेत्र आळंदी मुखेकर शास्त्रीजी, त्याचप्रमाणे परमपूज्य योगी संगमनाथजी महाराज अहिल्यानगर आणि उपस्थित संत महंत अर्जुन महाराज तनपुरे, स्वामी नितीन अप्पा महाराज, अवघडपीर अशोकनाथजी महाराज, योगी सेवानाथजी महाराज, संदीप महाराज, संदीपान महाराज, त्याचप्रमाणे निर्भयनाथजी महाराज, लक्ष्मणनाथजी महाराज, शंभूनाथजी महाराज, ऋषीनाथजी महाराज, दुर्गानाथजी महाराज, सुदर्शननाथजी महाराज, अवघडपीर नवमीनाथजी महाराज, त्याचप्रमाणे योगी अलकनाथजी महाराज, योगी समुद्रनाथजी महाराज, योगी दीपकनाथजी महाराज, योगी निखलनाथजी महाराज, योगी धर्मनाथजी महाराज, योगी दशनाथजी महाराज, हरिभक्तपण शुभम महाराज कांडेकर, हनुमान मंदिर महादेव मंदिर ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ, समस्त भक्तगण, शिरसगाव बाल संन्यासी हरी बाबा समाधी मंदिर, उपस्थित भक्तगण, या ठिकाणी आज माणिकनाथजी महाराज यांचा जो पट्टाभिषेक झालेला आहे आणि त्यांचा चादर विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे, त्याकरता उपस्थित सर्व संत महंत, सर्व भक्तगण, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद। आज या ठिकाणी हरिबाबा यांनी खूप वर्ष राहून या ठिकाणी सेवा केली आणि हरिबाबाचे बेटाशी फार निगडीत संबंध होते। गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचाही संबंध हरिबाबांशी जो होता हा आपल्याला ग्रामस्थांना माहीत आहे। हरिबाबांनी एक निष्काम अशा प्रकारची सेवा केली आणि एक वारकरी संप्रदायाचा परमार्थ हरिबाबांनी केला। तसं वारकरी संप्रदायाचा उद्गम सुद्धा नाथ परंपरेतूनच झालेला आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये या परंपरेबद्दल जो उल्लेख केलेला आहे, ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसार झाला त्यामध्ये। आदि गुरु शंकरापासून चालत आलेली शिष्य परंपरा आहे। क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कोहरी नेणो काही त्रिपुरारी संगीतले जे। माऊली सांगतायत क्षीरसागराच्या तीराला क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कोहरी, शक्ती माता पार्वतीच्या कानामध्ये जो उपदेश भगवान शिवाने केला, नेणो काही त्रिपुरारी सांगितले जे, इथं नेणो शब्द माऊलींनी वापरला म्हणजे इथं तो जो केलेला उपदेश आहे तो व्यक्त केला नाही, कारण तो गुप्त आहे। काय सांगितलं तर पुढे सांगतात जे काही सांगितलं असेल, जी काही परंपरा असेल, ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, आदिगुरु शंकरापासून जी गुरु शिष्य परंपरेने जो बोध आहे, बोधाचा हा संसार झाला जो आमते, त्या बोधाचा संचार आमच्यामध्ये झाला।
बोध ज्ञान हे प्राप्त करण्याची वस्तू नाहीये. गुह्य हे प्राप्त करायचं नसतं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. गुह्य हे अंतःकरणामध्ये प्रगट होत असतं. माऊलींनी जे सांगितलं बोधाचा संचार झाला ज्यामध्ये, बोधाचा संचार आमच्यामध्ये झाला. गुरु शिष्य परंपरामध्ये संचार म्हणजे एक शक्तिपात ही एक प्रक्रिया. ते प्रत्येक परंपरेमध्ये आहे. विशेषतः ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्या नाथ परंपरेचेच होते. आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा मच्छिंद्रताचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्षवाला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले. ज्ञानेश्वर महाराज देखील नाथ परंपराच सांगतात. या नाथ परंपरेचा ज्ञानेश्वर महाराजांचा काय संबंध येतो यामध्ये अनेक काही शंका कुशंका सुद्धा अनेक ठिकाणी उपस्थित केल्या जातात की खरंच ज्ञानेश्वर महाराज नाथ परंपरेचे होते का. नाथ परंपरेचे होते तर मग नाथ परंपरेची जी वेशभूषा आहे ती ज्ञानेश्वर महाराजांची का होती, किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेळेला आळंदीला समाधी घेतली त्यावेळेला त्या ठिकाणी नाथ परंपरेचे जे काही विधी नियम असतात त्या नियमाप्रमाणे घेतले गेले का. मतलब ज्ञानेश्वर महाराज नाथ परंपरेचेच होते का, ती परंपरा आणखी वेगळी होती, किंवा सध्याची नाथ परंपरा आहे ती वेगळी होती, माऊलींची परंपरा वेगळी होती. अशा प्रकारचे अनेक तर्क वितर्क. कारण नाथ परंपरा ही एक यौगिक परंपरा आहे. आणि योगशास्त्रामध्ये जसं तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा खूप काही गैरसमज असतात आणि नाथ परंपरेबद्दल सुद्धा बरेच काही गैरसमज सुद्धा समाजामध्ये आहेत. वास्तविक ही सिद्धांची परंपरा आहे आणि जी बंधनं आपण जीवा करता असतात ते सिद्धांकरता नसतात. सिद्ध हे बंधनाच्या पलीकडे असतात आणि म्हणून आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये जो काही वेगळेपणा जाणवतो तर त्यामुळे कधी कधी असा संशय व्यक्त होतो की हे अशा प्रकारचं जीवन व्यतीत करणारे हे असे संत कसे. तंत्रशास्त्रामध्ये जसं पंचमकार सांगितलेलं आहे, मध्य मांस आदी. शास्त्रामध्ये मध्य मांसच निषेध आहे. काही साधू मध्य मांस भाषण करताना दिसतात. किंवा योगशास्त्रामध्ये काहीसा उल्लेख येतो पण त्याचा अर्थ आपल्याला न कळल्यामुळं आपण त्याचा अनर्थ करतो. हठयोग प्रदीपिका ग्रंथामध्ये खेचरी मुद्रेचा जो उल्लेख आलेला आहे, खेचरी मुद्रेचा उल्लेख मौलिक ज्ञानोबारांनी सुद्धा केलेला आहे भगवान दत्तात्रयांचं वर्णन करताना. पहिलं मेरूची शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला, किंवा काही ठिकाणी ब्रह्मपदी बैसला. मुद्रा लावणी खेचरी. योगशास्त्रामध्ये खेचरी मुद्रेचा उल्लेख येतो. खेचरी, भूचरी, चाचरी, षण्मुखी, वज्रोदी अनेक मुद्रा आहेत. त्यापैकी खेचरी मुद्रा आहे. या खेचरी मुद्रेचं वर्णन करताना हठयोग प्रदीपिका ग्रंथामध्ये सांगितलं गोमांस भक्षे नित्यम पिबत अमर वारुणी. काय सांगते, गोमांस भक्षे नित्यम पिबत अमर वारुणी. जो योगी आहे त्याने नित्य गोमांस भक्षण करणावं आणि अमर वारुणी प्रसन्न. आता बघा इथे शब्दाचा अर्थ आपण केला फार अर्थ होईल पण त्याचा अर्थ सुद्धा पुढे सांगितलेला आहे. काय अर्थ सांगितला की खेचरी मुद्रेमध्ये दोन प्रक्रिया असतात, छेदन क्रिया आणि दोहन क्रिया. छेदन क्रियेमध्ये काय असतं, आपली जी जीभ आहे, जिभेला खाली शिरा आहे ते खालची शिर कापल्या जाते. 8 दिवसात ती शिर केसाची कापली जाते. तिला हिरडी संघाचं चूर्ण घासतात. 6 महिन्यात ती शिर पूर्ण कापून होते. तिला छेदन क्रिया. त्यानंतर दुसरी दोहन क्रिया. दोन क्रियेमध्ये जिभेचं दोहन करतात गायीच्या दोहनाप्रमाणे. ह्या दोन क्रिया केल्यानंतर ते जीभ लांबते. ती लांबल्यानंतर एवढे होईल की बोटात धरल्यानंतर भोवयापर्यंत येईल की लांबेल ती जीभ. आणि त्यानंतर ती उलटी करायची. उलटी करून ती टाळूच्या छिद्रामध्ये घालतात. अशी प्रक्रिया खेचरी मुद्रेमध्ये आहे. आणि ती जिभेचा टाळूमध्ये जो प्रवेश होतो त्या जिभेचा टाळूत केलेला प्रवेश
त्याला योगशास्त्रात गोमांस भक्षण म्हटलं. बघा शब्दाचे अनर्थ कसे होतात आणि गैरसमज कसे बसतात. शास्त्राची भाषा आपल्याला कळत नाही, शास्त्राची भाषा वक्र असते. शब्दाचा अर्थ जर आपण जाणून घेतला नाही तर गोमांस भक्षण नित्य. गोमांस भक्षण करणं म्हणजे काय तर मी सांगितलं की छेदन क्रिया दोहन क्रिया केल्याच्या नंतर ती जीभ जेव्हा टाळूच्या छिद्रामध्ये आपण घालतो त्यावेळेला त्या जिभेच्या टाळूमध्ये प्रवेश याला गोमांस भक्षण म्हणतात. आणि पिबत अमर वारुणे आणि त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असणारं जे अमृत आहे त्याचा आस्वाद त्या ठिकाणी प्राप्त करणं याला अमर वारुणी प्राशन करणं असं म्हणतात. आता या शब्दाचा अर्थ जर आपल्याला कळाला नाही तर तुम्ही एक आयुर्वेदातलं एक उदाहरण सांगतो. एका गुरुने शिष्याला सांगितलं प्रस्थम कुमारिका मांस आनय. आपले औषध करायचंय, कुमारिका मांस आनय. मग काय करायचं, एखाद्या कुमारीच्या हत्या करायचा असा अर्थ नाहीये. मग कुमारी म्हणजे कोरफड. बघा अर्थ कसा बदलला. कोरफड कोरफड याला हिंदीमध्ये ग्वारपाठा म्हणतात. हिंदीत ग्वारपाठा म्हणतात, संस्कृतमध्ये घृतकुमारी म्हणतात. कुमारी हा संस्कृत शब्द आहे. कोरफड्याला संस्कृतमध्ये कुमारी म्हणतात. मग प्रस्थम कुमारिका मांस आनय याचा अर्थ असा आहे की जी घृतकुमारी आहे म्हणजे कोरफड आहे त्या कोरफडीचा गर आणायला सांगितला. कशाकरता, औषध करण्याकरता. तर कुमारिका मांस शब्दाचा अर्थ जर एखाद्याने एखाद्या कुमारिकेची हत्या केली तर अनर्थ होईल. मग अशा प्रकारे बऱ्याच वेळेला योगशास्त्रामध्ये किंवा तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही शब्द आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे काही तांत्रिक असणारे काही अज्ञानी लोक त्याचा गैरअर्थ करतात, ते व्यसनाच्या मागे जातात. ही परंपरा शिकवित नाही आपल्याला. गुरु शिष्य परंपरेमध्ये एक शक्तिपाती प्रक्रिया आहे. कुलार्णव तंत्र ग्रंथामध्ये असे अनेक प्रकारचे शक्तिपात आलेले आहेत. त्यापैकी मी फक्त 4 शक्तिपात सांगेल. शब्द शक्तिपात, स्पर्श शक्तिपात, दृष्टी शक्तिपात, स्मरण शक्तिपात. शब्द शक्तिपात म्हणजे काय, जसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी. याचा अर्थ या देहरूपी घराच्या कर्णरूपी द्वारामध्ये नामरूपी रोप लावलं जातं. गुरु शिष्याच्या कानामध्ये जो मंत्र सांगतात, मननात त्रायती ती मंत्र, मनन करणारा जो तारतो त्याला मंत्र म्हणतात. काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी, बाप रखुमा देवी वरासी, ध्यान मानसी लागले. या ठिकाणी तारक मंत्र दिला आम्हासी. मननात त्रायती ती मंत्र, मनन करणारा तारतो त्याला मंत्र म्हणतात. किंवा मत्तू धातूपासून मंत्र शब्द निर्माण होतो. मत्तू म्हणजे गुप्तता, ज्यामध्ये गुप्तता असते. षडकर्णे विद्यते मंत्र 2 आणि दोघांपर्यंतच म्हणजे 4 कानापर्यंत जावं, 6व्या कानापर्यंत जाऊ नये. मग त्यामध्ये काही गुप्तता असते. मग अशा प्रकारे जो मंत्र दिला जातो त्याला शब्द शक्तिपात म्हणतात. दुसरं स्पर्श शक्तिपात. तुकाराम महाराज सांगतात, मस्तकी तो जाना ठेवला. स्पर्श झाला ना. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवला. तर तुकाराम सांगतात, स्वप्नामध्ये मी गंगा स्नानाला चाललो होतो आणि मला सद्गुरू भेटले स्वप्नात. बाबाजी चैतन्य सत्यगुरु राये कृपामध्ये केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेवला. कर मला सापडवलं, गाठलं आणि काय केलं, डोक्यावर हात ठेवला. आव बेटा मेरा चेला बन जा. निकालो दक्षिणा, भोजना मागती तू पाऊस. फुकट नाही आशीर्वाद, दक्षिणा चाहिए. बिना दक्षिणा का आशीर्वाद कैसे मिल सकता है भाई. दक्षिणा काय, भोजना मागती तूप पावशर. पावशर तूप का मागितलं, शेरभर का नाही, अर्धभर का नाही. पावशर तूप मागण्याचं कारण अर्थ आहे तिथं पावशर तूप शब्दाचा अर्थ चित्त असा होतो. बघा दुधाचं सार तूप आहे. दुधाचं दही केलं, मंथन केलं, दोन्ही केलं, कढवलं, तूप झालं, प्रक्रिया संपल्या. दुधाचं सार तूप आहे.
तसे नरदेहाचं सार म्हणजे अंतःकरण आहे आणि अंतःकरणाचे शास्त्रकाराने 4 भाग केले, मन बुद्धी चित्त अहंकार. याचा एक चतुर्थांश मागितला म्हणजे काय सांगितलं, चित्त पाहिजे. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हा दगा, देवा कारणे भाव तस्मात द्यावे नलगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हा दगा. म्हणून या ठिकाणी चित्त मागितलं. भोजना मागती तूप पावशर, पावशर तूप म्हणजे चित्त. सद्गुरूंच्या चरणी जर आपण चित्त समर्पित केलं, नामदेव महाराज सांगतात, नाशिवंत देता मोक्ष येईल हाता, ऐशी ज्याची कथा पुराणात. सद्गुरूला आपण काय करतो, तनमन धन अर्पण करतो, म्हणजे नाशिवंत अर्पण करतो. मग सद्गुरू काय घेतो, सद्गुरूंकडून मोक्ष घेतो. मग नाशिवंत देता मोक्ष येईल हाता, म्हणजे देताना आपण नाशिवंत देतो, पण गुरूंकडून घेताना अविनाश घेतो. ऐशी ज्याची कथा पुराणात. देह देवन्या ब्रह्म घ्यावे हाती, ऐशा गुरुपती कान भजा. नाशिवंत देऊन ब्रह्म हातात घ्यायचा आहे, हा सौदा शिष्याला परवडणार आहे. कारण गुरुकडून अविनाश घ्यायचंय, शिष्य देतो ते नाशिवंत देतो. मग काय दिलं या ठिकाणी, तर चित्त अर्पण केलं. आणि काय केलं, मस्तकी तो जाणार ठेवला, कर मस्तकावर हात ठेवला. म्हणजे काय झालं, स्पर्श केला. स्पर्शामध्ये एक शक्ती आहे, त्याला स्पर्श शक्तिपात म्हणतात. आलिंगने संतांच्या काय होतं, दिव्य झाली माझी काया, मस्तके पायावरी त्यांच्या ठेवता. दिव्यता प्राप्त झाली कशाने, तर स्पर्शाने. मस्तकावर हात ठेवणारा स्पर्श शक्तिपात. स्पर्शाद्वारे ऊर्जा ट्रान्सफर करण्याची एक प्रक्रिया. शब्द शक्तिपात, स्पर्श शक्तिपात. तिसरे दृष्टी शक्तिपात. दृष्टीद्वारे पाहिलं, कृपा कटाक्ष न्याहालिले आपले पदी बैसविले. कृपा दृष्टीने पाहिलं आणि स्वतःच्या पदावर बसवलं. सद्गुरु शिष्याला स्वतःच्या पदावर बसवतात. गुरु शिष्याला गुरुता देतात, शिष्याची लघुता नष्ट करून गुरुता देतात. गुरुत्व म्हणजे व्यापकत्व. गुरु हा गुरु असतो, गुरु लघु नसतो. आणि म्हणून शिष्याला व्यापकत्व देण्याचं कार्य सद्गुरु करतात. कशाद्वारे, आपल्या दृष्टीद्वारे. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपले पदी बैसविले. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा वर्णन करतात गुरुच्या कृपा दृष्टीचं. जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये, विषय व्याले मिठी गिधली नुटी ताठी, ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. ज्ञानोबाला सांगतात, विषयरूपी सर्पाने मला मिठी घातलेली आहे, पण ते गुरु कृपा दृष्टी निर्विष होय. गुरुने कृपा दृष्टीने पाहिलं की अंतःकरणातले सगळे विषय निर्विषय होतात, सर्व विषय नष्ट होतात. आणि ही शक्ती गुरुच्या दृष्टीमध्ये असते, याला दृष्टी शक्तिपात म्हणतात. व्यवहारामध्ये आपण उदाहरण पाहतो, जसा वाईट दृष्टी परिणाम होतो, चांगल्या दृष्टीत परिणाम होतो. काही लोकांची दृष्टी इतकी वाईट असते ना, एखाद्या ठिकाणी स्वयंपाक चालू असेल, जर काही डोकवून पाहिलं ना, किती जाळा डाळ शिजणारच नाही. मग वाईट माणसाच्या दृष्टीत जर एवढा वाईट परिणाम होतो, तर सद्गुरूंच्या दृष्टीत तर अमृत आहेत. जय जय हो सिद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये. अनवर्त आनंदाचा कृपेचा वर्षाव करणारे असतात. मग हे दृष्टी शक्तिपात. ज्याच्या दृष्टी लागतील त्याचं कल्याण मिळेल. आणि चौथा आहे स्मरण शक्तिपात. संत ज्याचं स्मरण करतात त्याचा उद्धार होतो. तो समोर असो किंवा नसो, नुसतं स्मरण केलं तरी उद्धार होतो. माशाचं उदाहरण आहे. मासा जो अंडी घालतो बघा, अंडी घालणाऱ्या प्राण्याचं वैशिष्ट्य असतं, अंडी घातल्यानंतर त्या अंडीला ऊर्जा देण्याकरता त्या अंडीवर बसतात ते प्राणी. पक्षी बघा, आपण कोंबडी असेल किंवा कोणते पक्षी असेल, त्या अंडीवर बसतात. कशाकरता? आपल्या शरीराची ऊर्जा देतात, त्यातून जीव निर्माण होतो. मासा काही अंडीच्या जवळ जात नाही. मग माशाच्या अंड्यामध्ये जीव कसा निर्माण होतो? तर मासा त्या अंडीचं स्मरण करतो. स्मरणातून त्या अंडीतल्या पिलावर परिणाम होतो आणि त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. कासवाच्या बाबतीत तसंच आहे.
काशवी काय करते, आपली अंडी वाळूमध्ये पुरते. नदीच्या काळाला वाळूमध्ये अंडी पुरल्याच्या नंतर त्या अंडीजवळ परत जात नाही, पण काशवी त्या अंडीचं स्मरण करते. काही लोकांनी असे प्रयोग करून पाहिले, अंडी घातलेल्या काशीला मारून टाकलं, मग ती अंडी झालेली काशी जर ठार मारली तर तिच्या जे अंडी घातलेलं असतात त्या अंडीतून पिलं निर्माण होत नाही, कारण ती त्या अंडीचं स्मरण करते. अशा प्रकारे माशासारखा एक प्राणी आहे, कासवीसारखा एक प्राणी आहे, तो अंडीचं स्मरण करतो आणि स्मरणातून त्या अंडीमध्ये ऊर्जा निर्माण होते. याला स्मरण शक्तिपात म्हणतात. सद्गुरू ज्या शिष्याचं स्मरण करतात त्या शिष्याचं कल्याण होतं. एक कुलार्णव तंत्र ग्रंथात म्हणून हे मी तुम्हाला सांगत आहे. आणखी काही शक्तिपात कुलार्णव तंत्र सांगितले. तर अशा प्रकारे तंत्रशास्त्रामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात त्याचा गैरसमज केला जातो. तो गैरसमज करण्यासारखं त्यात नाही आहे. उपासना सात्विक, राजसी, तामसी 3 प्रकारच्या असतात. काही तमोगुणी लोक त्याचा अर्थ वेगळा घेतात. कोणी मदिराई भाषण करीत असेल, कोणी काय करीत असेल, पण मूळ अर्थ शास्त्राचा तो नसतो. आणि नाथ परंपरा ही योगिक परंपरा आहे. आणि योग शास्त्रामध्ये ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे मी तुम्हाला हठयोग प्रतिपिका ग्रंथाचं उदाहरण सांगितलं की गोमांस भक्ष्य नित्यम पिबत अमर वारुणीम, हा जो उल्लेख हठयोग प्रतिकेमध्ये सांगितलेला आहे तिथं गोमांस आणि अमर वारुणी दोन्ही शब्दाचा अर्थ वेगळा आहे. मी उदाहरण सांगितलं आयुर्वेदामध्ये, आयुर्वेदाचं उदाहरण सांगितलं की जसं शिष्याला सांगितलं प्रस्तम कुमारिका मांस आनय, कुमारिका मांस आण, याचा अर्थ एखाद्या कुमारिकेची हत्या करावी असा होत नसून कुमारी म्हणजे कोरफळ, कोरफळीचा गड घेऊन यायला सांगितलेला आहे. अशा प्रकारे काही वेगवेगळ्या प्रकारचे एकाच शब्दाचे अनेक अर्थ होतात, त्याचा अनर्थ होऊ नये. नाथ परंपरा ही एक सिद्धांची परंपरा आहे आणि वारकरीच्या संप्रदायाचा उद्गम सुद्धा नाथ परंपरेतूनच आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः नाथ परंपरेचा उल्लेख जो केला त्याच्या पाठीमागे हेच कारण आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही जी नाथ परंपरा आहेत, नाथ परंपरेचे अनेक संत या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित असणारे सर्व संत महंत सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईन. आणि या ठिकाणी योगी माणिकनाथजी यांचा या ठिकाणी जो चादरीचा कार्यक्रम झालेला आहे, तर ते या ठिकाणी आजपासून हरिबाबांच्या या परंपरा म्हणून या ठिकाणी वास्तव्य करणार आहेत. हरिबाबा त्यांनी जीवनभर वारकरी संपर्काचा प्रमाण केला. सर्व साधारण अशा प्रकारे खूप भोळ्या प्रकारची त्यांची सेवा होती आणि त्यांची बेटावर खूप निष्ठा होती. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचं येणं जाणं होतं हरिबाबा असतानाही, आणि महाराजांच्या नंतरही गावाने ते संबंध बेटाशी टिकून ठेवलेले आहेत. आमचाही वार्षिक कार्यक्रम या ठिकाणी हरिबाबांच्या पुण्यतिथीला होत असतो. त्या निमित्ताने गावाचा संबंध या ठिकाणी येतो. आपली पंढरपूरला जाणारी जी पायी दिंडी असते, पायी दिंडी सोहळ्याचे सुद्धा दुपारच्या भोजनाची व्यवस्था आपल्या या ठिकाणी होत असते. आणि म्हणून शिरसगावकर ग्रामस्थांना परत मी या ठिकाणी धन्यवाद देईन. या ठिकाणी महात्मा जे बसलेले आहेत निश्चित त्यांचा लाभ आपण घ्यावा. संत एखाद्या ठिकाणी बसले तर मुलांना, तरुणांना चांगल्या प्रकारचे संस्कार लागतात आणि आज संस्काराची फार गरज आहे. लोक संस्कृतीपासून दूर चालले. शहरामध्ये फार भयानक परिस्थिती आहे. एकदा संभाजीनगरला रेल्वे स्टेशनच्या जवळ मी गाडी उभी केली. 4-2 दिवस जरा सारखं जागृत झाल्यामुळं थोडं पित्त झाल्यासारखं जाणवलं. एका मेडिकल जवळ गाडी उभी केली. मुलांना सांगितलं एक गोळी घेऊन या ऍसिडिटीची. तेव्हा एक म्हातारी आली, 70-75 वर्ष वय होतं. मला रडायला लागले. महाराज मला जेवायला काही दिलं नाही, 10-20 रुपये भूक लागली. विचारलं अजय एक नाश्त्याचा विषय नाही आहे, तुम्ही जेवण करा, तुमचं बिल मी भरतो, तर तुम्हाला एक परिस्थिती का निर्माण झाली? तुमच्या राहणीमानावर असं वाटत नाही की तुम्ही मागणारे आहात किंवा भिकारी आहात. ती माते रडायला लागली. तुम्हाला मुलं बाळ नाही का? ते सांगितलं महाराज 2 मुलं आहेत. काय करतात मुलं? एक मुलगा डॉक्टर आणि एक मुलगा प्राध्यापक. एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा प्राध्यापक, आणि ती आई रस्त्यावर भीक मागत आहे. किती दुर्दैव होत माणूस. श्रीरामपूरमध्ये सुद्धा इथं वृद्धाश्रम आहे. शिरगावच्या शिवाय श्रीरामपूर सारख्या ठिकाणी वृद्धाश्रमाची गरज भासती. हे सुद्धा दुर्दैव आहे. वृद्धाश्रम त्यांनी काढला, ते सेवा करत होते, ठीक आहे, पण ती परिस्थिती का निर्माण व्हावी? एकदा इथल्या वृद्धाश्रमाची कथा सांगतो तुम्हाला. एक मनुष्य, आता म्हाताराच असं तिथं, एकाचा मृत्यू झाला.
त्याची मुलगी होती पुण्याला. यांनी फोन केला त्या मुलीला, असं असं तुमच्या वडिलांचं असं झालंय, तू येऊन जा. ती सांगितलं तुम्ही विधी करून टाका, मला वेळ नाही, आणि हस्ती मला कुरिअरनी पाठवून द्या. आपली शेवगावची सांगतो मला एकच वृद्धाश्रम आहे. अशा प्रकारची परिस्थिती का निर्माण होती? आपण आपल्या संस्कृतीपासून दूर चाललो. आपल्या रामाच्या आदर्शाची गरज आहे. भगवान प्रभू रामचंद्राने पित्याच्या वचनाचं पालन करण्याकरिता राज्याचा त्याग केला. रघुकुल रीत सदा केली आई, प्राण जाय परी वचन न जाय. प्राण गेला तरी शब्द बदलणार नाही, ही रघुकुल रीत आहे. पितृवचनाचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग करणारे प्रभू राम कुठं आणि आई बापाला वृद्धाश्रमात पाठवणारे आजची मुलं कुठं? ही दरी का पडली? ही दरी पडण्याचं कारण आपण संस्कृतीपासून लांब चाललोय. मग एखादा महात्मा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचे संस्कार मिळतात आणि ते संस्कार आपल्याला या ठिकाणी प्राप्त हो, याचा लाभ तरुणांनी घ्यावा, वृद्धांनी घ्यावा, सर्वांनीच घ्यावा, अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि वाणीला विसरतो. हमारे बीच में परम पूजनीय हमारे क्षेत्र के भूषण रामगिरी महाराज का छोटा सा सत्कार हमारे परम पूजनीय अहिल्यानगर के विशाल गणपति के महंत योगी संगमनाथ जी करेंगे. बाबा जी उनका सम्मान स्वीकार करेंगे. उसके बाद हमारे वारकरी भूषण संस्था के संस्थापक जोग महाराज के शिक्षण संस्था में निरंतर सेवा देने वाले मुकेकर शास्त्री का, उनका भी सत्कार हमारे बीच में लक्ष्मण नाथ जी है वो करेंगे. बाबा इसके बाद सभी सिद्धों का